नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज शॉर्ट मंगळसूत्र डेली यूजसाठी एकदम सुंदर पद्धतीने असे डिझाईन बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत मोठे, मीडियम गोल्डन, मंगळसूत्राची एक वाटी, स्क्रू घेतलेला आहे, क्रिस्टल मणी मोठ्या साईजचे आणि गोल्डन मणी मोठ्या साईजचे. आता इथे मी धागा घेतलेला आहे डबल करून, सिंगल पदर आहे हा डबल करून घेतलेला आहे आणि इथे टीप पट्टी लावलेली आहे. तर इथे चिपकावताना चिकट पट्टी चिटकत नाही, ती सारखी निघून येते, त्याच्यामुळे टेप पट्टीच लावायची आहे आपल्याला. तर ही पण खूप स्वस्त भेटते, 10 रुपयाला भेटते. एक आणून ठेवली तर भरपूर वेळा ती जाते आपल्याला. तर आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर स्क्रू टाकायच्या पहिले आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे एक. तुम्ही कोणत्याही कलरचा इथे मणी टाकू शकता. तर इथे मी काळा टाकलेला आहे. त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी आता मागच्या साईडला डिझाईन न करता मणी टाकलेले आहेत गोल्डन, मीडियम, काळा मणी, त्यानंतर मीडियम, काळा, असे मागच्या साईडला आपल्याला 10 मणी टाकायचे आहे. ते एक आडू करून असं काळा आणि गोल्डन असे 10 मणी टाकायचे आहे. ते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर 10 मणी टाकल्यानंतर इथे छोटा मणी टाकायचे साईडला. त्याच्यानंतर 2 क्रिस्टल मोठे मणी टाकायचे. त्यानंतर गोल्डनमध्ये क्रिस्टल मणी, 2 गोल्डन मण्यांच्यामध्ये क्रिस्टल मणी टाकायचा. साईडनी परत 2 मणी टाकायचे. हे बघा, असं ह्या मण्यांमुळे ना थोडी मंगळसूत्राला अशी शो येते, उठून दिसतात. त्यानंतर परत आपल्याला छोटा काळा मणी, मीडियम गोल्ड, काळा मणी, मीडियम गोल्ड, असे परत 10 मणी टाकून घ्यायचे आहेत. हे आता हे बघा, हे छोट्या गोल्डनच्या नंतर एक छोटा मणी टाकून घ्यायचा केव्हा पण. त्यानंतर 2 क्रिस्टल मणी, मोठा गोल्डन, क्रिस्टल गोल्डन, आणि साईडनी परत 2 क्रिस्टल मणी टाकून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने. आणि आता इथे आपल्याला वाटी वावायची आहे. तर इथे मी एकच वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार 1 किंवा 2 आणि डिझाईननुसार तुम्ही वाट्या घ्यायची आहे, ती तुम्हाला जी आवडेल ती. तर हे बघा, मी अशा टिक्क्यांची घेतलेली आहे आज वाटी. आणि साईडनी परत मोठा मणी टाकायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे ह्या साईडला काळे मणी आलेले आहेत. तर इथे आपल्याला ही साईड वावताना व्यवस्थित लक्ष देऊन वावायची आहे. आपल्याला किती मणी टाकले ते सुद्धा बघायचे आहेत. त्यानंतर मोठा गोल्डन, क्रिस्टल, मोठा गोल्डन, आणि साईडनी परत 2 काळे मणी. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी टाकलेले आहे ते. त्यानंतर आपल्याला परत 10 मणी वावायचे आहे ते. तर इथे बघा, इथे छोटा काळा मणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा लक्ष देऊन एक वावायचा आहे. आणि मग मीडियम गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, असे 10 मणी आपल्याला ह्या साईडला ओवायचे आहेत. आता इथे गोल्डन मणीच्या नंतर छोटा काळा हा टाकायचा आहे. तर इथे बघायचं आपण, ह्या साईडला इथे टाकलेलं आहे मी, तर इथे पण टाकायचं आहे. त्यानंतर 2 क्रिस्टल, मोठा गोल्डन, क्रिस्टल, मोठा गोल्डन मणी, आणि साईडनी परत आपल्याला 2 क्रिस्टल मणी टाकायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि हे एकदम उठून दिसतात मंगळसूत्रामध्ये. त्यानंतर आपल्याला साईडनी परत इथे छोटा मणी टाकायचा आहे काळा. त्यानंतर गोल्डन, काळा, असे 10 मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने. तर आपल्याला हे जितकं लांब हवं आहे ना तितकं घ्यायचं आहे. 12 इंच, 13 इंच, तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल तेवढं. तर हे झालेलं आहे 14 इंच. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू आणि छोटा मणी.
आता इथे जी टेप पट्टी लावतो ना ती काढून घ्यायची, कारण तिथे थोडा धागा आपण धाग्याला चिटकवलेले असते, त्याच्यामुळे ती काढून आणि मग मणी पुढे सरकवायची आहेत. आणि जी सुई बांधतो ना आपण ती पण काढून घेतलेली आहे, हे बघा मी. आणि त्यानंतर आता इथे व्यवस्थित ह्या स्क्रूच्या इथे पकडून व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारून द्यायची आहे ती. तर गाठ मारताना आपलं बोट आतमध्ये आतल्या दिशेने या स्क्रूच्या ढकलायची आहे गाठ. आणि धागा सिंगल पदर असल्यामुळे गाठ छोटी बसते, तर इथे भरपूर गाठी माराव्या लागतात. आणि गाठ मारून झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचं. स्क्रूचा जो होल असतो मागचा तो कधी कधी मोठा असतो, तर ते गाठीमधून पण ते बाहेर येऊ शकतं. त्याच्यामुळे कन्फर्म करूनच आपल्याला धागा हा कापायचा आहे पुढचा. आता हे बघा वळते मी, येत नाही म्हणजे आपल्या हे 4-5 गाठी ठीक झालेल्या आहेत. इथे मी आता इथे मी हा जो धागा उरतो तो धागा थोडंसं मागून कापायचा, थोडंसं अंतर ठेवून, कारण आपल्याला चिपकवायचा पण असतो धागा. तर हा जो धागा उरतो ना तो मेणबत्तीने किंवा दिव्याने असं चिपकवून प्रेस करून द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीचे मी खूप साऱ्या सिंगल लाईनमध्ये खूप सुंदर डिझाईनच्या मंगळसूत्र असे बनवलेले आहेत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.